दक्षिण आशियातील सीमारेषा आता फक्त वादाच्या पातळीवरच नाही तर उघड युद्धाच्या स्थितीत उतरली आहे. अशी गंभीर घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवली गेली आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत होता आणि दोनही बाजूंनी एकमेकांच्या विरुद्ध सैन्य काळजीपूर्वक लढाई करू लागले होते. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणेत सांगितले की आता अफगाणिस्तानाविरुद्ध मोकळं युद्ध म्हणजेच ओपन वॉर चालू आहे. पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया यांसारख्या प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केले असून आपल्या दाव्याप्रमाणे 133 तालिबान लढाकू मारल्याचे आणि अनेक पोस्ट नष्ट केल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने एकही आपला सैन्य ठेका गमावल्याचा दावा नाकारला आहे. त्याचवेळी अफगाण सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते की दुरंड रेषेवर झालेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यामध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झालेत. त्यात 19 चौक्या आणि 2 प्रमुख ठिकाणे अफगाण सैन्याने परत कब्जात घेतली आहेत, असा दावा त्यांनी केला. अफगाण सैन्याच्या या हल्ल्यामध्ये 8 अफगाण लढाकू मरण पावले तर आणखी काही जखमी झालेत अशी माहिती दिली. 13 नागरिकांनाही एका शरणार्थी शिबिरावर मिसाईल हल्ल्यामुळे इजा झाल्याचे सांगितले जात आहे. ही युद्ध कथा केवळ एका रात्रीची ऐतिहासिक घटना नाही, तिची पार्श्वभूमी खूप विस्तृत आहे. दुरंड रेषेवर अनेक महिने वाढणारे तणाव, दोन्ही बाजूंचे परस्पर आरोप प्रत्यारोप आणि सूक्ष्मपणे सुरू असलेली शत्रुता हळूहळू ज्वालाग्रस्त प्रतिकारात रूपांतरित झाली. महिला, मुले आणि सामान्य नागरिकही या संघर्षाच्या परिणामांमध्ये सामील झाल्यामुळे दक्षिण आशियात सामाजिक आणि मानवीय संकटांची चर्चा उजेडात आली आहे. या युद्धाने फक्त सैनिकच नाही तर सीमा भागातील रहिवासीही आपापल्या गावांमधून सुरक्षित भागाकडे स्थलांतर करतात. बाजारपेठा बंद पडतात आणि शालेय शिक्षा अडचणीत येते. अशा भीषण परिस्थितीचं चित्र निर्माण झाले. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांवर परस्परांची जमीन ओलांडण्याचे आरोप लावत अचानक युद्धाचा आढावा घेतल्यामुळे जागतिक समुदायाने संयम आणि शांततेचा आग्रह धरलाय. संयुक्त राष्ट्रांनीही दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचं आणि कूटशक्तीने तोडगा काढण्याचं आवाहन केले. कारण आता परिस्थिती फक्त स्थानिक मर्यादित संघर्ष राहिली नाही तर व्यापक सुरक्षिततेवर परिणाम करणारी बनली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्ध आज एका कठीण टप्प्यावर पोहोचले. दोन देशांनी एकमेकांवर स्पष्ट हल्ले दाखवले आणि मोठ्या प्रमाणावर शत्रुहानी झाल्याचे दावे केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय आणि मानवी परिस्थिती गंभीरपणे प्रभावित झाली आहे. जगभरातील नेते आणि संस्थांनी शांतता आणि समुपदेशन तसेच मानवी संकट कमी करण्यासाठी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा अशी अपेक्षा वाढली आहे. हे युद्ध कधी थांबेल, याचे परिणाम किती व्यापक होतील, याकडे आता संपूर्ण जागतिक समुदायाचं लक्ष आहे. सर्जनशील न्यूज